लास्ट सेशन मध्ये आपण जो रोडमॅप आहे इंटर्नशिपचा तो डिस्कस केलेला होता. तर त्याच्यामध्ये आपण साधारणपणे डिफरंट असे मॉड्यूल्स आपण सांगितलेले होते इंटर्नशिप मध्ये. जसं की पहिला जो मॉड्यूल आहे तो सिम्पली इंट्रोडक्शन टू एम एल, राईट, मशीन लर्निंग. थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणजे पहिले एक दोन सेशन आपले पूर्ण थेरॉटिकलच होतील. त्यानंतर आपण प्रॅक्टिकली डेमोन्स्ट्रेशन कडे जाणार आहे. बिकॉज काही कन्सेप्ट थेरॉटिकल आहेत त्या डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे, किंवा त्या क्लिअर तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा सिम्पली आज आपण पहिला जो काही कन्सेप्ट आहे, पहिला जो मॉड्यूल आहे त्याला आपण चालू करतोय. एम एल मध्ये इंट्रोडक्शन, काही बेसिक फाउंडेशन कन्सेप्ट थेरॉटिकल ते तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी सिम्पली आपण सुरुवातीला जो एम एल कडे जाण्यापूर्वी आपण काय करतोय, सिम्पली एआय बद्दल डिस्कस करतोय. सो फर्स्ट पॉईंट इज आपण डिस्कस करतो की इंट्रोडक्शन टू एआय. बिकॉज एआय म्हणजे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. बिकॉज एआय चं मिनिंग समजलं तर तुम्ही एम एल कडे जाऊ शकणार आहे. बिकॉज एम एल हा पार्ट जो आहे ना, एम एल हा एआय चा सबसेट म्हणून कन्सिडर केला जातो. त्यामुळे एआय म्हणजे काय हे तुम्हाला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एआय. सो पहिला पॉईंट आपण डिस्कस करतो म्हणजे एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट. सो लेट मी नो मिनिंग ऑफ दिस. व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल? आर्टिफिशियल म्हणजे काय? येस, जनरल मिनिंग काय आर्टिफिशियल म्हणजे काय? म्हणजे आपण हे बऱ्याच वेळेला ऐकतो ना रिअल लाईफ मध्ये. म्हणजे आर्टिफिशियल कलर असतात, आर्टिफिशियल फ्लॉवर असतात, राईट. सो काय मिनिंग काय आर्टिफिशियल म्हणजे काय? ओके, क्रिएटेड बाय ह्युमन, नॉट नॅचरल, राईट, बरोबर. अजून काय सांगू शकताय? ओके. सो म्हणजे थोडक्यात की क्रिएटेड बाय ह्युमन असं म्हणू शकता. ह्युमनने ते काय केलेत, मानव निर्मित म्हणू शकतो आपण, जर आपण प्युअर स्पेसिफिक मराठी वर्ड केलं तर. म्हणजे मानव निर्मित म्हणजे नॅचरली नाही, म्हणजे क्रिएटेड बाय ह्युमन, नॉट नॅचरली. त्याला आपण काय म्हणतोय, आर्टिफिशियल, राईट. नेक्स्ट टू वर्ड आहे म्हणजे इंटेलिजन्स. व्हॉट इज इंटेलिजन्स? व्हॉट डज मीन? इंटेलिजन्स म्हणजे काय? हे बेसिक रिअल लाईफचे वर्ड आहेत ना. आर्टिफिशियल क्लिअर आहे. सो ओके. सो आपण क्रिएटेड, वी कॅन से क्रिएटेड बाय ह्युमन, इट इज नॉट नॅचरली. म्हणजे थोडक्यात की विचार करण्याची क्षमता. ठीक आहे, असं मी असं मेन्शन करतो, विचार करण्याची क्षमता. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, बुद्धिमत्ता म्हणतो, राईट. सो बुद्धिमत्ता म्हणू शकतोय इंटेलिजन्स म्हणजे काय, राईट. सो बघा हे दोन वर्ड तुम्हाला लक्षात घेण्याचं की म्हणजे की आर्टिफिशियल, नेक्स्ट म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, राईट. सो इथं जर तुम्ही दोन जर मिनिंग वर्ड एकत्र केले तर अशी बुद्धिमत्ता तयार करायची, राईट. ती कशी असणार आहे? आर्टिफिशियल असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी ह्युमन जसा त्या ठिकाणी जसं ज्याप्रमाणे विचार करतो, थिंक करतो, तसे काय करायचे या ठिकाणी मशीन कडून त्या गोष्टी करून घ्यायच्या, म्हणजे कम्प्युटर करून त्या गोष्टी करून घ्यायच्या. म्हणजे नक्की काय करायचं इंटेलिजन्स म्हणजे? तुमच्याकडे आपण म्हणतो ना तुमच्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे, आपण सगळं बोलून जातो. नक्की काय असतं म्हणजे व्हॉट इज मीन बाय इंटेलिजन्स? तुमच्याकडे काय अबिलिटी असते इंटेलिजन्स म्हणजे? काय काय घेऊ शकता तुमच्याकडे इंटेलिजन्स असेल, तुम्ही काय काय गोष्टी करू शकता? येस, कमेंट करा सगळ्यांनी चॅटमध्ये. जर तुमच्याकडे इंटेलिजन्स असेल तर तुम्ही काय काय गोष्टी करू शकताय? येस. थोडक्यात तुम्ही थिंक करू शकताय, बरोबर, विचार करू शकताय. अजून काय सांगताय तुम्ही? समजून घेऊ शकताय. ओके, गुड. थिंक करू शकताय. तुम्ही अंडरस्टँड करू शकताय, व्हेरी गुड. अंडरस्टँड करू शकताय. अजून काय करू शकताय? व्हेरी गुड. सॉल्व प्रॉब्लेम, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकताय. अजून तुम्ही काय करू शकताय? डिसिजन घेऊ शकताय, राईट, बरोबर. मेक डिसिजन म्हणजे तुमच्याकडे जर या ठिकाणी
इंटेलिजन्स असेल म्हणजे तुमच्या बाबतीत म्हणतो मी, मशीनचा विचारच करत नाही. तुमच्याकडे इंटेलिजन्स तुम्ही काहीतरी विचार करू शकता एखाद्या गोष्टीवरती, हे चुकीचं का बरोबर, राईट. सो ऍटलिस्ट त्याच्याबद्दल तुम्ही थिंक करू शकताय, अंडरस्टँड करू शकताय, अंडरस्टँड त्या गोष्टी करू शकताय, राईट. एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, काही तुम्हाला काही समोर जाणवला प्रॉब्लेम, तर तुम्हाला हे केलं पाहिजे, हे काय नाही केलं पाहिजे, किंवा मॅथेमॅटिक एनी ऑपरेशन तुम्ही काय प्रॉब्लेम रिलेटेड तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. त्यासोबत तुम्ही डिसिजन सुद्धा घेऊ शकताय. सो डिसिजन कोणत्या बेसिस घेणार, की म्हणजे हे डिसिजन घेतलं तर ह्या गोष्टी आपल्याला पुढं फेस करावं लागतील, हे डिसिजन घेतलं तर ह्या गोष्टी तुम्हाला फेस करावं लागतील. सो तुम्ही तिथे एक प्रॉपर डिसिजन घेऊ शकणार आहे, तर तुमच्याकडे इंटेलिजन्स असेल तर. मग आपल्याला हे इंटेलिजन्स नॅचरली कुणाकडे असते, तर ह्युमनकडे असते, राईट. म्हणजे ह्युमनकडे ह्या गोष्टी असतात, ह्युमनकडे इंटेलिजन्स असतं. तू विचार करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय, राईट. सो डिसिजन सुद्धा ह्या ठिकाणी घेऊ शकतोय, राईट. सो आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे समजून घ्या. सो तुम्हाला इंटेलिजन्स तर लक्षात आलं की इंटेलिजन्स म्हणजे काय, सिम्पली काय करणं या ठिकाणी, ह्युमन एबल टू थिंक, अंडरस्टँड, राईट, सॉल्व्ह प्रॉब्लेम, राईट. पण हे जे इंटेलिजन्स आहे तर ते कोणामध्ये टाकायचं, तर मशीन मध्ये टाकायचं. ह्युमन ठीक आहे, सो आता हे कोणामध्ये टाकणार तुम्ही, मशीन मध्ये टाकणार. ते कसं टाकणार, तर आर्टिफिशियल म्हणजे ते नॅचरली नाही. आपल्याला कसं नॅचरली गोष्टी दिलेत, म्हणजे आपण जसं लहानाचं मोठं होत होत गेलो तर आपल्याला ते अंडरस्टँड होत गेलं, आपण विचार करत गेलो, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेला. म्हणजे तुम्ही आता 10वी म्हणजे 12th नंतर तुम्ही डिसिजन घेतलं, मला इंजिनिअरिंग जायचं आहे, मला मेडिकल मध्ये जायचं आहे, मला बीसीए करायचं आहे, म्हणजे तुम्ही डिसिजन घेतलं, राईट. पण आता हे तुम्ही ह्युमनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण समजून घेतलं. पण आपण आता ही जी इंटेलिजन्स आहे, ही बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल, जे त्याला आपण कृत्रिम म्हणतो, ही बुद्धिमत्ता कोणामध्ये डेव्हलप करायची, तर मशीनमध्ये डेव्हलप करायची, राईट. तर ही जी पूर्ण जो कन्सेप्ट आहे ना, त्याला म्हणतात एआय, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. सो जे मशीन आहे, जो कम्प्युटर आहे, तर त्या कम्प्युटरला काय करायचं, सिम्पली त्याला स्वतः तो विचार करू शकला पाहिजे, अंडरस्टँड करू शकला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला पाहिजे, एक डिसिजन घेऊ शकलं पाहिजे. तर हे सगळं घेण्यासाठी तुम्हाला महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे डेटा लागतो. बिकॉज तुम्ही डेटा दिला तर तुम्ही काय म्हणा या ठिकाणी, की काहीतरी डिसिजन घेऊ शकणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच नसेल, त्याच्यावर तुम्हाला आयडियाज नसेल, त्याची काही पार्श्वभूमीच माहित नसेल, तर तुम्ही काय डिसिजन घेऊ शकणार आहे का, राईट. तर तुम्ही डिसिजन घेऊ शकणार आहे. त्याच्याबद्दल माहिती असेल, म्हणजे तुमच्याकडे त्याच्याबद्दल डेटा असेल, तर तुम्ही ॲज अ ह्युमन काही डिसिजन घेऊ शकणार आहे, राईट. तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नसेल, तुम्ही डिसिजन घेऊ शकणार आहे का, नाही. जसं तुम्हाला 12th नंतर का कोणतं करिअर करायचंय, ह्याच्याबद्दल तुमच्याबद्दल माहिती नसेल, कुठल्या क्षेत्रात काय आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये कुठल्या संधी आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत, लॉ क्षेत्रामध्ये कोणती संधी आहेत, हे जर त्याच्याबद्दल तुम्हाला बॅकग्राऊंडच माहित नसेल, तर तुम्ही डिसिजन घेऊ शकणार आहे का, नाही. बॅकग्राऊंड माहित नाही म्हणजे तुम्हाला तिथं डेटा माहित नाही ना, नक्की पॅरामीटर आपल्या ब्रेनला गेले पाहिजेत, की काय कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये काय आहे, मग तुम्ही त्या ठिकाणी बेस्ट डिसिजन त्या ठिकाणी घेणार आहे. तर जसं ह्युमनच्या बाबतीत आहे ना, तसं मशीनच्या बाबतीत आहे, कम्प्युटरच्या बाबतीत आहे. ते म्हणजे की त्या ठिकाणी डेटा महत्वाचा आहे. डेटा जर त्याला भरपूर मिळाला, तर डेटाच्या बेसवरती काय करणार आहे, की स्वतःला ते गोष्टी अंडरस्टँड करून घेणार आहे, थिंक करणार आहे. त्या डेटाच्या बेसवर त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे, डिसिजन घेऊ शकणार आहे. दिस इज व्हॉट सिम्पली आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे नैसर्गिक जी आपल्याला ह्युमनला जी बुद्धिमत्ता मिळते, इंटेलिजन्स मिळतं, ओके. पण आपल्याला काय करायचं आहे, ही बुद्धिमत्ता, ही सगळ्या क्षमता, ह्याच्या ॲबिलिटी त्या कोणामध्ये टाकायच्या आहेत, तर आपल्या मशीनमध्ये टाकायचे, म्हणजे कम्प्युटरमध्ये टाकायचे, राईट. तर ह्यालाच आपण काय म्हणतोय, एआय म्हणतोय. ओके. सो एआय म्हणजे काय, सिम्पली एआय इज अ टेक्नॉलॉजी, ओके, दॅट अलाउ कम्प्युटर, म्हणजे जे मशीन्स, राईट, कम्प्युटर अँड मशीन्स टू परफॉर्म टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजे थोडक्यात की ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागणार आहे, ह्युमन इंटेलिजन्स गरज लागणार आहे, ह्युमन बुद्धिमत्तेची गरज लागणार आहे. आता त्याच गोष्टी आपण कोणाकडून करून घेतोय, मशीन करून घेतोय, किंवा त्या ठिकाणी कम्प्युटर करून काय करून घेतोय, ह्या गोष्टी करून घेतोय, राईट. सो हा जो कन्सेप्ट आहे ना, त्याला काय म्हणतोय, एआय आपण म्हणतोय, राईट. जसं त्या ठिकाणी जसं एआय कॅन थिंक, राईट, म्हणजे थिंक करू शकणार आहे, लर्न करू शकणार आहे. म्हणजे तुमचं जे मशीन आहे, तुमचे कम्प्युटर जे आहे, ते विचार करू शकणार आहे, लर्न करू शकणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे, राईट. सो डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहे, प्रिडिक्शन करू शकणार आहे,
राईट. सो ही जी बुद्धिमत्ता आहे ना, ही नॅचरली न आपल्याकडे जी नॅचरली आहे तसं मशीनमध्ये टाकणं आहे, राईट, ह्या टेक्नॉलॉजीमुळे शक्य आहे. आणि त्या टेक्नॉलॉजी म्हणलं जातं एआय. राईट. आता रिअल लाईफ बरेच एक्झाम्पल आहेत, राईट. जसं गुगल असिस्टंट आहे, राईट, सिरी आहे ऍपलसाठी, चॅट जीपीटी तुम्ही यूज करता, ते तुम्हाला क्वेश्चन आन्सरिंग केलं का तुम्हाला लगेच आन्सर, क्वेश्चन केलं का आन्सर मिळतं. आता हे तर काम कुणाचं आहे? ह्युमन्स आहे ना. म्हणजे तुम्ही ऍज अ टीचर, ऍज अ मी टीचर, तुम्ही काय करणार की मला क्वेश्चन विचारणार, जसं तुम्ही विचारलं व्हॉट इज मीन बाय, लेट्स से की व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल. तर हे क्वेश्चन मला आलेला आहे, मग मी विचार करून तुम्हाला सांगणार की व्हेरिएबल म्हणजे हे आहे, त्याचा सिंटॅक्स हा आहे, ह्याचं एक्झाम्पल हे आहे. राईट. मी तुम्हाला सांगणार ऍज अ ह्युमन, काय नाही, ऍज अ टीचर. पण हीच ऍबिलिटी काय करायची, कम्प्युटरमध्ये द्यायची, राईट, मशीन मध्ये द्यायची. राईट. जसं चॅट जीपीटी एक बेस्ट एक्झाम्पल तुमच्या पुढे बघायला मिळतंय. तुम्ही क्वेश्चन दिला तर त्याची ते विचार करणार, जसं तुम्ही प्रॉम्प्ट दिलाय त्याच्यावर तुम्हाला पुढे आन्सर देणार. राईट. सो दिस व्हॉट एआय. सेल्फ ड्रायव्हिंग कार, म्हणजे हे तर ह्युमनची गरज आहे ना. म्हणजे एका तुम्हाला कार जर तुम्हाला चालवाय असेल तिथं ड्रायव्हरची गरज लागते. राईट. ड्रायव्हर मग काय करणार या ठिकाणी, बेस्ड ऑन सिनेरो तिथं काय करणार आहे, डिसिजन घेणार आहे. जर तुम्हाला पुढे स्पीड ब्रेकर आहे, ड्रायव्हर काय करणार, गाडी स्लो घेणार आहे. राईट. टर्न आहे, लेफ्ट लाय का राईट लाय, त्याच्यापेक्षा तो त्या ठिकाणी तिथले जे काही स्टेअरिंग आहे त्या ठिकाणी रोटेट करणार आहे. राईट. मग हे कोणत्या साईडला रोटेट करायचं, कोणत्या नाही, ब्रेक दाबायचा, स्पीड कधी वाढवायचं, ह्यासाठी ह्युमन इंटेलिजन्सची गरज लागते. म्हणजे मानव मानव जे काही माणसाकडे जी काही बुद्धिमत्ता आहे त्याची गरज लागते. राईट. पण हीच बुद्धिमत्ता आपल्याला मशीनमध्ये टाकायची, कम्प्युटरमध्ये टाकायची. राईट. जसं की फेस अनलॉक इन मोबाईल. ओके. असे बरेच एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. राईट. सो दिस इज व्हॉट वी कॅन से, क्लिअरली काय सांगू शकतोय, इट इज अन ॲबिलिटी, एआय इज अन ॲबिलिटी ऑफ मशीन. मशीनला एक ॲबिलिटी तयार करून, जसं आपल्याकडे ह्युमनकडे ॲबिलिटी नाही तशी मशीनला ॲबिलिटी करून द्यायची टू परफॉर्म टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर ह्युमन इंटेलिजन्स. राईट. जसं जनरली कुठलंही काम करण्यासाठी ह्युमन बुद्धिमत्तेची गरज लागते, तर ती बुद्धिमत्ता कुणामध्ये तयार करायची, मशीनमध्ये करायची, कम्प्युटरमध्ये करायची. ओके. सो क्लिअर आहे की सगळ्यांना एआय म्हणजे काय? येस, इज इट क्लिअर? एआय म्हणजे काय, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? थोडक्यात शॉर्टकट मध्ये काय सांगू शकतोय, जी बुद्धिमत्ता आहे, इंटेलिजन्स, ती मशीन मध्ये तयार करायचं, त्याला आपण काय म्हणू शकतो, सिम्पली एआय म्हणू शकतो. अच्छा, तुम्ही बरेच एआयचे टूल यूज करतात, राईट. ते तुम्हालाही माहित आहेत कोणकोणते टूल्स आहेत. ओके. गुड. बघा, नेक्स्ट आहे तो म्हणजे की एमएल. सो एमएल जो नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघतोय, तो म्हणजे त्याचाच पार्ट म्हणू शकताय, म्हणजे एआयचाच पार्ट आहे, सबसेट म्हणू शकताय. सो मशीन लर्निंग. सो मशीन लर्निंग हा एआयचाच पार्ट आहे, म्हणजे सबसेट म्हणू शकताय, त्यातला छोटासा पार्ट. जर तुमच्या पुढे डायग्राम रिप्रेझेंट करतो त्याच्या तुम्हाला लक्षात येईल की हा पूर्ण एआय ही ब्रॉड टर्म आहे, म्हणजे खूप मोठी टर्म आहे. ओके. तर हे एआयचा पार्ट आहे. ए म्हणजे पूर्ण एक मोठी टर्म आहे. त्याच्या आतमध्ये मशीन लर्निंग ही त्याचा सबसेट आहे. राईट. आणि डीप लर्निंग एमएलचा सबसेट सबसेट तुम्हाला बघायला मिळतोय. सो एआय इज व्हॉट, अ बिग बिग कन्सेप्ट. राईट. त्या बिग कन्सेप्टच्या अंडर खाली एमएल इज अ सब कन्सेप्ट ऑफ एआय. राईट. सो आणि एमएलचा सबसेट म्हणू शकताय डीप लर्निंग. ओके. तर बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला हॅरायची तुम्हाला बघायला मिळते. जसं मी हे जर कम्पेअर करायचं गेलो तर सिम्पली पुढे जाऊन आपण बघणारच आहोत की सिम्पली एआय तुम्ही कन्सिडर करू शकता की एआय म्हणजे सिम्पली युअर कॉलेज, म्हणजे तुमचं कॉलेज म्हणजे त्या ठिकाणी युअर कॉलेज हे एआय आहे. पूर्ण एक मोठी कन्सेप्ट आहे कॉलेज. राईट. त्याच्यामध्ये एमएल मशीन लर्निंग काय, तर एक डिपार्टमेंट आहे, स्पेसिफिक डिपार्टमेंट, म्हणजे कम्प्युटर डिपार्टमेंट आहे, मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे, त्यातला सबसेट आहे. येते लक्षात. आणि त्याच्यामध्ये डीप लर्निंग हा थर्ड कन्सेप्ट बघायला मिळतोय. ठीक आहे. डिपार्टमेंटमध्ये लॅब असतात ना, लॅबोरेटरी असतात, तर त्या झाला सिम्पली काय म्हणू शकताय की डीप लर्निंग. सो युअर युअर कॉलेज इज बिग, दॅट इज एआय. त्यातला एक सबसेट आहे, दॅट इज डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटमध्ये काय असतात, लॅब असतात, डिफरंट लॅब्स असतात, ते म्हणजे डीप लर्निंग. ओके. सो असं तुम्ही आता सध्या अंडरस्टँडिंगसाठी काय करू शकताय, कम्पेअर करू शकताय. राईट. सो आता एक महत्वाचं म्हणजे की मग एआय एवढं कसं काय शिकतं, म्हणजे तुम्ही म्हणताय की एआय हे सगळ्या गोष्टी करणार. सो एआय काय करणार या ठिकाणी, राईट. सो इथं मांडलेलं आहे मी ऑलरेडी. एआय काय काय करणार या ठिकाणी सांगितलेलं आहे की एआय या ठिकाणी एआय कॅन
थिंक, लर्न, सॉल्व प्रॉब्लेम, राईट. ओके, एआय कॅन थिंक, लर्न, सॉल्व प्रॉब्लेम, मेक डिसिजन, हे इथं घेऊ शकणार आहे, राईट. पण हे कशामुळे शक्य आहे? तर एम एल मुळे. सो एम एल त्यातला सबसेट आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक ॲबिलिटी असते की ते काय करतं, लर्न करतं, म्हणजे मशीन लर्निंग, राईट. ते लर्न करण्याची त्याकडे काय या ठिकाणी ॲबिलिटी आहे, राईट. तुम्ही त्याला डेटा दिला का ते डेटापासून ते स्वतःहून शिकण्याची त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. दॅट इज मशीन लर्निंग. सो मशीन लर्निंग पहिल्यांदा काय सांगू शकता आपण? मशीन लर्निंग इज व्हॉट? Subset. Okay, machine learning is what? Subset of AI. So it is part of AI. AI चा एक पार्ट आहे, right? So it enable computer to learn from data. Okay, without being explicitly programmed. बघा ह्याचे काय करणार की डेटा पासून लर्न करणार. व्हेरी इम्पॉर्टंट. एम एल साठी इज व्हॉट? डेटा इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू कॅन से हर्ट म्हणू शकता, ते पुढे जाणारच नाही, हे लक्षात घ्या, राईट. सो डेटा इज व्हॉट? व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एम एल. ओके, लर्निंग साठी. म्हणजे पण जर तुम्ही जर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग जर पाहिलं, जसं एक एक्झाम्पल तुमच्यापुढे मांडलेलं आहे, राईट. जसं एक्झाम्पल तुमच्यापुढे मांडतोय की जसं ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल म्हणजे की जे काही ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, ओके, जे काही ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर तुम्ही विचार केला तर ज्या ठिकाणी सिम्पली काय करणार आहे की एक एक्झाम्पल तुमच्याकडे मानतोय, म्हणजे ओल्ड वेने जर आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करत गेलो तर त्याची पण गरज आहे सोडा, की जसं फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घ्या, कॅल्क्युलेटर. ओके, सो कॅल्क्युलेटर सगळ्यांनी युज केलेला आहे, राईट. सो जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटर युज करता तर त्या ठिकाणी सपोज काय करता की इथं तुमच्या पुढे मांडलेलं आहे, हे ओपन करतो कॅल्क्युलेटर तुमच्या पुढे, राईट. सो हे बघू शकताय, इथं फिक्स रूल आहे, इथं फिक्स रूल आहेत, रूल बेस्ड काम करतं. हे ट्रॅडिशनल अप्रोच म्हणजे एमएलचा आता तुम्ही विचार करू नका. मी तर काय म्हणतोय 5, राईट. सो प्लस, राईट, 3 केलेला आहे. आता रूल आहे बघा, पहिला नंबर मी काय दिला, राईट, 5 दिला, नंतर प्लस ऑपरेटर केलं, नंतर 3 ऍड केलं, आणि जेव्हा इक्वल क्लिक करेल तेव्हा मला ऍड ऍडिशन मिळेल. म्हणजे रूल माझा काय या ठिकाणी तयार झाला. मला सपोज ऍडिशन जर करायचे आहे, सपोज ऍडिशन जर मला करायचे आहे, तर रूल काय? दॅट इज फर्स्ट नंबर, राईट, प्लस सेकंड नंबर, राईट. आणि हे तुम्हाला काय करणार आहे की तुम्हाला ऍडिशन देणार, राईट. हे तुम्हाला काय करणार आहे, फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर तुम्हाला काय मिळणार आहे, ऍडिशन तुम्हाला मिळणार. सो ऍडिशन इक्वल टू फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर. आता एक सिंपल लॉजिक आहे, राईट. सो हे झाला रूल झाला ना. जर तुम्हाला ऍडिशन करायचं तर अशा पद्धतीने करा, म्हणजे तुम्ही किती नंबरचे ऍडिशन करू शकताय, रूल झाला या ठिकाणी. तर हे रूल बेस्ड काम करतं कोणतं? ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, राईट. जसं याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल आहेत. बिलिंग सॉफ्टवेअर आहे, सीएमएस म्हणू शकताय, कॉलेजची ईआरपी असेल, राईट. बँकेमध्ये बघा, तर ते फिक्स फॉर्मॅटमध्ये डेटा जातो. एक फॉर्म असतो, त्या फॉर्म मध्ये तुम्ही माहिती फिलअप करता, फॉर्म सबमिट होतो, त्याच फॉर्मॅटमध्ये डेटा बॅकएंडला जातो, तिथं स्टोअर होतो, राईट. इथं लक्षात. तर हे जे ट्रॅडिशनल अप्रोच आहे तिथं फिक्स फॉर्मॅट आहे, फिक्स स्ट्रक्चर आहे, राईट. पण जेव्हा आपण एमएलच्या बाबतीत विचार करतो ना, एमएलच्या बाबतीत नो रूल, याचे रूल नाहीये, असंच पाहिजे तसंच पाहिजे. सो इट लर्न, फ्रॉम डेटा, सो डेटा इज लाईक फ्युअल, म्हणून काम करणार त्या ठिकाणी, इथं लक्षात. सो ह्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे काय की डेटा इथं अतिशय महत्वाचा टर्म आहे. डेटा असेल तर एमएल पुढे तुम्ही करू शकणार आहे. विदाउट डेटा मशीन लर्निंग एआय इज नॉट पॉसिबल, राईट. इट लर्न फ्रॉम डेटा, डेटापासून काय करतं, या ठिकाणी लर्न करायचं काम करतं, राईट. सो डेटापासून लर्न करणार, एकदा ते लर्न केलं का मग ते स्वतःहून सगळ्या बुद्धिमत्ता तयार करणार, म्हणजे स्वतःमध्ये ते डिसिजन घेण्याची कॅपेबिलिटी तयार करणार. एकदा तो डेटापासून लर्न केला, तो पॅटर्न शोधणार त्या डेटामधला, डिफरंट पॅटर्न असू शकतात, राईट. किंवा या ठिकाणी काही प्रिडिक्शन करू शकणार आहे, फ्युचर मधलं काही प्रिडिक्शन करू शकणार आहे, येतं लक्षात. सो हे तर रूल नाहीये. जसं हे रूल कसे फिक्स्ड, जसं ओल्ड ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. पण मशीन लर्निंगच्या बाबतीत तसं नाही. देर इज नो रूल. ओके, हिअर युअर कम्प्युटर, युअर मशीन लर्न फ्रॉम डेटा. ओके, याला म्हणू शकते की मशीन जे आहे ते लर्न पासून काय, डेटा पासून काय करणार, लर्न करणार आहे. ते एकदा लर्न केलं स्वतःला पॅटर्न शोधणार, प्रेडिक्शन करणार, हे इथं ते कोण करणार, ठिकाणी मशीन करणार आहे. ओके, सो दिस इज व्हॉट मशीन लर्निंग. इट एनेबल कम्प्युटर टू लर्न फ्रॉम डेटा. एमएल काय करतं, कम्प्युटर काय करतं की ते ऍबिलिटी डेव्हलप करतं की डेटा पासून लर्न करणार, आणि विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्रामर. तर फिक्स रूल नाही, जसं तुम्हाला ऍडिशन कर हा फॉर्म्युला तुम्हाला लिहावा लागणार आहे, तर तसं नाही. डिपेंड ऑन डेटासाठी तर काय पूर्णपणे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, त्याच्यानुसार काय करणार त्या गोष्टी लर्न करणार आहे. इन्स्टेड ऑफ रायटिंग रूल्स वी प्रोव्हाइड डेटा. एमएल मध्ये काय केलं जातं, रूल तुम्ही देत नाही. जसं मी हे तर सांगितलं रूल, ऍडिशन मला करायचे, कॅल्क्युलेटरचं सॉफ्टवेअर आहे,
ओके, तर मला या ठिकाणी ऍडिशन करायचे आहे, तर मला रूल द्यावा लागेल ए प्लस बी, राईट. तर ह्या ठिकाणी तसं नाहीये, तुम्हाला पूर्णपणे डेटा दिला जाणार आहे. त्या डेटामध्ये काय काय पॅटर्न आहेत, काय रिलेशन आहे, काय डिपेंडन्सी आहे, काय ग्रुपिंग मिळतंय, कुठे क्लस्टरिंग मिळतंय, ह्या गोष्टीचं तिथं काय केलं जाणार आहे, सिम्पली स्वतःहून ते अंडरस्टँड करणार आहे. सो विदाउट बिंग एक्सप्लिसिटली, म्हणजे स्वतःहून तुम्हाला एक्स्ट्रा लिहायची गरज नाही, कोड लिहायची गरज नाही, राईट. सो राईटिंग रूल्स, वी प्रोव्हाइड डेटा अँड मशीन लर्न पॅटर्न ऑटोमॅटिकली. त्या मशीन काय करणार, त्या डेटा मधला पॅटर्न काय करणार आहे, लर्न करणार. जसं फर्स्ट एक एक्झाम्पल बघायला मिळतं, ईमेल स्पॅम आहे का नॉट स्पॅम आहे. जसं तुम्ही तुमच्याकडे मेल बॉक्स जर तुम्ही ओपन केला, तुमचा मेल जर ओपन केला ना, त्याच्यामध्ये डिफरंट असे टॅब्स बघायला मिळतात. म्हणजे प्रायमरी मेल आहे की नाही, त्याच्यानंतर प्रमोशनचे बघायला मिळतात, ओके, स्पॅम तुम्हाला बघायला मिळतात. ते म्हणजे तुम्हाला दिवसभरात किती, म्हणजे जनरली तर मला तर एक 25-30 असे ईमेल येतात दिवसाचे. मग त्यातले जे रिक्वायर्ड ते 5 ते 10 ईमेल माझ्या कामाचे असतात. बाकीचे प्रमोशनचे ईमेल असतात, बाकी त्या ठिकाणी काही स्पॅम असू शकतं, त्या ठिकाणी असू शकतंय. तर ह्या केसमध्ये तर त्या ठिकाणी कोण, जसं की जीमेल मी युज करतोय, जीमेलचा त्या ठिकाणी कोण असा पर्सन बसलाय का, की जो काय करेल, की सिम्पली तिथले कुठला ईमेल आहे तो स्पॅम आहे का नॉट स्पॅम आहे, प्रमोशनचा आहे किंवा प्रायमरी ईमेल आहे, त्याला त्या फोल्डरमध्ये टाक, तिथे दाखव, असं कोण करतंय का, तसं नाही. तर त्या ठिकाणी ते जे जीमेलचं जे काही स्पॅम नॉट स्पॅम जे डिटेक्ट करतं, त्यासाठी त्याला ऑलरेडी ट्रेन केलेलं आहे. त्याला ऑलरेडी तिथं खूप सारा ईमेल प्रोव्हाइड केलेला आहे, राईट. हजारो लाखो ईमेल त्याला प्रोव्हाइड केले आहेत. त्याच्यावरून ते काय ठरवतं, त्यातला पॅटर्न शोधतं, त्यातले कोणकोणते कीवर्ड आहेत, हे कीवर्ड आले का मग ह्याला म्हणायचं हा स्पॅम मध्ये पाठवा. राईट, जसं की ऑफर आहे की नाही, डिस्काउंट, ह्याला मग प्रमोशन मध्ये टाका. येते लक्षात. असे जर त्याला कीवर्ड सापडायला लागले, तर तो मे बी ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पण असेल, की नाही. तर असे जे काही वर्ड आहेत, ते वर्ड काय करणार तुम्ही, प्रमोशनच्या ह्यामध्ये टाकणार किंवा स्पॅम नॉट स्पॅम मध्ये टाकणार तुम्ही. जर रेग्युलर असेल तर आपल्या प्रायमरी ईमेल मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. थोडक्यात की हे सिस्टीम डिझाईन करण्यासाठी तुम्हाला थाउजंड्स ऑफ ईमेल तिथं प्रोव्हाइड केले असणार आहेत, राईट. मग त्याच्यावरती काय करतं मशीन्स, काय करणार आहे, की कोणता स्पॅम आहे, कुठले स्पॅम नाहीत, हे स्वतःहून सगळ्या गोष्टी डिटेक्ट करायचं काम करतं. आणि एखादा नवीन ईमेल आला तर मग त्याच्यात समजून घेतं की प्रिव्हियस मी असं लर्न केलेलं आहे, राईट, अशा गोष्टी लर्न केलेत, हा नवीन ईमेल आलेला आहे, त्याच्यामध्ये हा वर्ड आहे, त्याच्यामध्ये हे टेक्स्ट आहेत, ह्या लिंक्स आहेत, मग त्या अप्रोप्रिएट वाटल्या तर त्याला मग प्रायमरी मध्ये टाक, रेग्युलर ईमेलला टाक. जर अशी जर त्याला इनअप्रोप्रिएट वाटल्या, बिकॉज तू पास्ट मध्ये त्यांनी लर्न केलंय, हे सगळे मॅच होते, मग त्याला तिकडं स्पॅम मध्ये टाक किंवा प्रमोशन मध्ये टाक. आणि जेणेकरून काय करेल मशीन, काय करेल प्रेडिक्ट करेल, की त्याला कॅटेगरीमध्ये टाकेल स्पॅम किंवा नॉट स्पॅम, राईट. असे बरेच एक्झाम्पल आहेत. मूवी रिकमेंडेशन सिस्टीम, काय एमएल चे एक्झाम्पल, मशीन लर्निंगचे मूवी रिकमेंडेशन. आता बरेच जण, सगळेजण मूवी बघता, नेटफ्लिक्स बघता किंवा या ठिकाणी सिम्पली अमेझॉन प्राईम असेल किंवा युट्यूबला बघता, रील्स बघता तुम्ही व्हिडिओ, राईट. तर ह्या केसमध्ये एक रील तुम्ही लाईक केली की लगेच तुम्हाला तशा टाईपमध्ये रील तुम्हाला सजेस्ट केली जाते, येते लक्षात. किंवा तुम्ही कुठल्या रील बघता सारख्या, त्याच्यानुसार तुम्हाला सजेशन दिलं जातं. मूवी कोणत्या बघता, सपोज की मी काय पाहिली, एखादी अशी सस्पेन्स थ्रिलर मूवी पाहिली, राईट. जसं फॉर एक्झाम्पल एखादी सस्पेन्स थ्रिलर जर मूवी जर पाहिली असेल, तर त्या केसमध्ये मला तशाच रिकमेंड करतात की तुम्ही यू कॅन ऑल्सो वॉच दिस, राईट. इथं कोण तिथं बसलेलं नाही की कोण हा ह्याला सस्पेन्स मूवी पाहिलेली आहे, मग ह्याला काय कर या ठिकाणी, की त्याला त्या टाईपमध्ये सजेस्ट कर. जसं मी एक दृश्य मूवी पाहिली, तर दृश्य मूवी पाहिले का मला त्या ठिकाणी असं कोण बसणार की ह्याला दृश्य मूवी पाहिले, ह्यालाही सजेस्ट कर, नाही. तर तिचे कॅटेगरी कुठले आहेत, किती त्याच्यामध्ये किती वॉच केलेले आहे किंवा लाईक केली आहे, हे नाही, हे ती अंडरस्टँड करतं, तुम्हाला ऑब्झर्व करत असतं, त्याच्यानुसार तुम्हाला काय करतं, सजेस्ट करतं. ऑनलाईन प्रोडक्ट रिकमेंडेशन, जसं ऑनलाईन शॉपिंग करता अमेझॉन फ्लिपकार्ट, तर त्या ठिकाणी प्रोडक्ट तुम्ही सर्च केलं, राईट, तर त्या टाईपमध्ये तुम्हाला प्रोडक्ट तुम्हाला सजेस्ट येतात, तुम्हाला ऍडव्हर्टाईज यायला चालू होतं, राईट. तर हे बेस्ट एक्झाम, फेस रिकग्नायशन, व्हॉइस रिकग्नायशन, वेदर प्रिडिक्शन. जसं मागच्या 4 दिवसामध्ये काय हवामान आहे, पाच डेटा त्याला दिलेला आहे मागच्या महिन्याभराचा, तर जेव्हा ते लर्न करणार की उद्या काय होणार आहे, स्टॉक प्राइस प्रिडिक्शन, असे कितीतरी एक्झाम्पल तुम्हाला एमएल चे बघायला मिळतात. तर एमएल थोडक्यात काय सांगू शकतोय, एमएल इज अ टेक्निक दॅट अलाव कम्प्युटर टू लर्न फ्रॉम डेटा. एमएल काय करतं की हे टेक्निक आहे, त्या टेक्निकमध्ये तुमचं जो काही कम्प्युटर, तुमचं जे काही मशीन आहे, तुमचा जो कम्प्युटर आहे,
तर तो काय करणार आहे, डेटापासून काय करणार आहे, लर्न करणार आहे. जेणेकरून एकदा तो लर्न झाला म्हणजे तो शिकला ना, त्यानं समजून घेतलं, पॅटर्न समजून घेतले, अंडरस्टँडिंग करून घेतलेलं आहे. मग त्याला काही नवीन एखादा प्रॉब्लेम दिला, मग त्या प्रॉब्लेमचं ते सोल्युशन तुम्हाला देणार आहे. राईट, तुम्हाला काय काय सोल्युशन, जसं तुम्ही बघा तुमच्या मॅथ्स तुम्हाला सब्जेक्ट होता, राईट, मॅथ्स सब्जेक्ट होता. तर ते काय केलं तुम्हाला, की मॅथ्सचे टीचर काय करायचे, तर त्या ठिकाणी 10 एक्झाम्पलची ते लिस्ट घेऊन येतात. त्यातले काय करायचे, 7 एक्झाम्पल ते काय करायचे, सॉल्व्ह करून द्यायचे. आणि सॉल्व्ह करून द्यायचे आणि काय करायचे, की त्यातले 3 एक्झाम्पल आहेत का नाही, ते तुम्हाला काय करतात, की ऍज अ टास्क म्हणून द्यायचे. त्यातले 3 एक्झाम्पल तुमच्यासाठी काय करतात, टास्क करून द्यायचे. आणि ते शुअर असतं की मी ते म्हणतात की मी ह्यांना 7 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते 7 एक्झाम्पल मध्ये सांगितलंय कुठला फॉर्म्युला कुठल्या टाईपसाठी यूज करायचा, एक्झाम्पल कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, राईट. सो कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचा, हे त्या 7 एक्झाम्पल मध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. मग राहिलेले 3 एक्झाम्पल काय करणार, ते तुम्हाला देणार आणि त्यांना शुअरिटी असते की तुम्ही 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, बिकॉज तुम्ही ऑलरेडी 7 एक्झाम्पल त्या टाईपचे त्या कॅटेगरीचे लर्न केलेले आहे, राईट. त्याच्यामुळे तुम्ही 3 जे नवीन एक्झाम्पल आहेत त्यातला तुम्ही पॅटर्न वगैरे शोधणार किंवा काय यूज करायचं काय नाही तुम्ही सॉल्व्ह करणार. थोडक्यात काय, तुम्हाला डेटा दिला, 7 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दिले, तुमच्या मेमरीमध्ये गेले, म्हणजे थोडक्यात तुम्ही डेटा तुमच्या मेमरीमध्ये गेला. नवीन एखादं तुम्हाला दिलं प्रॉब्लेम, लगेच तुम्ही प्रिव्हियस जे काही स्टेप्स फॉलो केलेत, लर्न केले, त्याच्यापासून ते प्रॉब्लेम तिथे काय करणार, तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, राईट. तेच इथं सांगायचं आहे की तिथं तुम्हाला डेटा देणार, लर्न तुम्ही डेटापासून करणार, जसं मी 7 प्रॉब्लेम लर्न केलेला आहे मॅथच्या. आणि नंतर काय करणार तुम्ही, मेक प्रिडिक्शन ऑर डिसिजन, त्या बेसिस तुम्ही काय करणार त्या ठिकाणी ते टास्क तिथं सॉल्व्ह करायचं काम करणार, राईट. दिस इज व्हॉट मशीन लर्निंग. सो मशीन लर्निंग काय सांगलं वगैरे सांगू शकताय, मशीन लर्निंग इज व्हॉट सबसेट ऑर इट इज पार्ट ऑफ एआय, राईट. आणि याच्यामध्ये तुम्हाला डेटा पासून लर्न करतं, तुम्हाला स्वतःहून सगळ्या गोष्टी रूल्स बेस्ड गोष्टी तुम्हाला कराव्या लागत नाही, जसं कॅल्क्युलर सारखं एक्झाम्पल मी सांगितलं, राईट. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे की प्रिडिक्शन करायचं काम करतो, स्वतःहून प्रॉब्लेम काय करतो, सॉल्व्ह करतो, डिसिजन घ्यायचं काम करतोय. ओके, दिस व्हॉट एम एल. समजलं मशीन लर्निंग म्हणजे काय, जसं आपण एक्झाम्पल परीच आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केले. येस, एनी डाऊट, ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का? हॅव एनी क्वेश्चन? मग आता बऱ्याच वेळेला असतं की ह्याच्यामध्ये नक्की मिनिंग काय, की बरेच जण आपण एकच सेम टर्म आहे किंवा बऱ्याच वेळेला कन्फ्युजन राहतं नक्की ह्या 3 टर्म मध्ये डिफरन्स, राईट. सो 3 टर्म्स तुमच्याकडे मांडले आहेत, एक म्हणजे एआय, जे आपण ऑलरेडी सुरुवातीला डिस्कस केलेले आहे, बीएमएल सुद्धा डिस्कस केले, आणि डीप लर्निंग, राईट. त्याच्यामध्ये सिम्पल फ्लो तुम्ही बघू शकताय, या एक मोठी टर्म आहे, बिग टर्म आहे, लाईक कॉलेज, मी सांगितले लाईक कॉलेज, राईट. कॉलेज सारखं तुम्ही विचार करू शकता, राईट. एक बिग टर्म आहे लाईक कॉलेज, राईट. सो इथं मेन्शन, ठीक आहे, लाईक कॉलेज. त्याच्यामधलं एम एल हा एक डिपार्टमेंट आहे, त्यात सबसेट आहे. आणि डिपार्टमेंटला डिटेलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी लॅब असतात, ते लॅब मध्ये तुमची डीप लर्निंग, ओके, सबसेट. ओके, सो एआय इट इज व्हॉट, इट बिग टर्म, राईट. नेक्स्ट एमएल इज अ व्हॉट, पार्ट ऑफ एआय, आणि डीप लर्निंग इज अ टाइप ऑफ एमएल म्हणू शकता, ठीक आहे. सो दिस व्हॉट इम्पॉर्टंट, हे तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. तर सिम्पली काय म्हणू शकता डिफरन्स, की याच्यामध्ये एआय ही ब्रॉड फील्ड आहे, खूप मोठी फील्ड आहे, आणि एम एल त्याच्यामधला सबसेट आहे. आणि डीप लर्निंग थोडं डीप नाव सजेस्ट करतं, लर्न कर, पण अजून काही डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही डीप लर्निंग करा. सो डीप लर्निंग इज अ सबसेट ऑफ एम एल, एम एलचा तो सबसेट तुम्ही कन्सिडर करू शकताय, राईट. आता मेन उद्देश काय, राईट. सो याच्यामध्ये मेन उद्देश काय बघा याच्यामध्ये, की एम एलचा, यू कॅन सी हिअर, ओके. सो यू कॅन सी हिअर, एआयचा मेन उद्देश काय, मेन एम काय, टू मेक मशीन इंटेलिजन्स, म्हणजे मशीन मध्ये काय करणं, की एक प्रकारची आर्टिफिशियल बुद्धिमत्ता तयार करणं, राईट, जे ऑलरेडी आपण डिस्कस केले. एआयचा मेन उद्देश काय, की मशीन मध्ये काय करणं, बौद्धिक क्षमता आहे तर ती नॅचरल न करता मी आर्टिफिशियल द्वारे त्याला निर्माण करणं, राईट. एमएलचं मेन मेन उद्देश काय किंवा मेन कन्सेप्ट काय,
डेटापासून लर्न करणार. सो इट लर्न फ्रॉम डेटा, राईट. आणि डीप लर्निंग एमएलचा सब टाईप आहे, हे सुद्धा लर्नच करणार आहे. फक्त लर्न करण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा त्या ठिकाणी यूज करणार आहे. न्यूरल नेटवर्क म्हणजे हे जे नेटवर्क जे कन्सेप्ट जे आहे तो ह्युमन ब्रेन जसं काम करतं का नाही त्याच्यापासून ते इन्स्पायर झालेलं आहे, राईट. सो हे डीप मध्ये जात नाही, पुढे लागलं तर आपण बघूया सगळ्या गोष्टी. सो हे सुद्धा ह्याच्यामध्ये लर्निंगच केलं जाणार आहे. पण लर्निंग करण्यासाठी अजून अॅक्युरेसी तुम्हाला पाहिजे असेल तर जसं या ठिकाणी न्यूरल नेटवर्कचा कन्सेप्ट तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी युज करू शकता, राईट. सो हा मेन तिन्ही मला डिफरन्स तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये रूल्स आणि लर्निंग दोन्ही गोष्टी असतात. रूल्स आणि लर्निंग, त्याच्यामध्ये अल्गोरिदम असतात, डिफरंट अल्गोरिदम पुढे जाऊन आपण बघणार आहोत, राईट. खूप सारे अल्गोरिदम एमएलचे बेस्ड ऑन देअर टाइप्स ते अल्गोरिदम आहेत. ते अल्गोरिदम तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचे. प्रॅक्टिकल डेमोन्स्ट्रेशन पण बघूया आपण पुढे. ह्याच्यामध्ये काय करतं, डीप न्यूरल नेटवर्क जसं मी सांगितलेलं त्याचा यूज करतं, लाईक ह्युमन ब्रेन सारखं, राईट. आणि एक्झाम्पल एआयचं रोबोट आहे, राईट. असे बरेच एक्झाम्पल आहेत. जसे मी स्पॅम डिटेक्शन, एखादा ईमेल स्पॅम आहे का नॉट स्पॅम आहे, फेस रिकग्नायझेशन असेल, राईट. तर हे डीप लर्निंगचं तुम्हाला बघायला मिळतं एक्झाम्पल. ठीक आहे. सो दिस वॉट डिफरन्स बिटवीन एआय, एमएल अँड डीप लर्निंग. सो काय ओव्हरव्ह्यू सांगू शकताय तिन्ही मध्ये डिफरन्स, की एआय इज ब्रॉड टर्म, बिग टर्म, एमएल इज अ पार्ट ऑफ एआय आणि डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ एमएल, राईट. सो त्याच्यामधला डीप मध्ये तुम्हाला लर्निंगच केलं जाणार आहे. फक्त ते त्यासाठी तुम्हाला ह्युमनचं जे काही ब्रेन आहे त्याच्यामध्ये जे काही रचना असते जसं न्यूरल नेटवर्क, राईट, न्यूरल ती जी सिस्टीम आहे त्याच्यापासून ते इन्स्पायर झाले तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. ओके. सो एनी डाऊट? येस एव्हरीवन, काय डाऊट आहे तिथपर्यंत? काय क्वेश्चन? ओके. सो ठीक आहे. सो आज फर्स्ट डे आहे. मला अजून बाकीचे मेंबर्स आहेत त्यांच्याशी एकदा डिस्कस करून आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. सो मी थांबतो इथे. सो उद्या सेशनमध्ये रिमेनिंग पार्ट, थेरोटिकल पार्ट आहे तो कव्हर करूया, राईट. त्याच्यानंतर आपल्याला पुढे प्रॅक्टिकली अप्रोच करायचं आहे. आणि तर महत्वाचं म्हणजे अटेंडन्स मी सुरुवातीला सांगितलं होतं इंट्रोडक्शन देताना, रोडमॅप डिस्कस करताना, रोडमॅप डिस्कस सांगितलं होतं की तुम्ही अटेंडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. सो रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकताय पण अटेंडन्स गरजेचे आहे. थोडंसं काही तुम्हाला क्वेश्चन आन्सरिंग केलं तर अजून तिथं डाऊट तुमचे काय होतात, क्लिअर होतात. ठीक आहे. सो मी थांबतो इथं, राईट. सो वी विल जॉईन टुमारो. थँक्स फॉर जॉईनिंग. बाय.